नमस्कार. पाऊस सुरू झालाय. आपल्याला पावसाळ्यात गरम गरम कांदे भजी, बटाटे भजी किंवा वडापाव खावासा वाटतो. बटाट्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. तर आज मी तुम्हाला बटाट्यापासून बनणारी एकदम हटके अशी अगदी 5च मिनिटात बनणारी कुरकुरीत अशी पोटॅटो फ्राय रेसिपी मी दाखवणार आहे. अगदी आपल्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच हे बनते. चला तर मग सुरू करूयात. इथे मी प्रथम 2 बटाटे घेतलेले आहेत. या बटाट्यांची सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत. वास्तविक पाहता या सालींजवळच बटाट्यामधले सर्व पौष्टिक घटक अवेलेबल असतात. तर तुम्ही सालासकट बटाटे घेतले तरीही चालतील किंवा आवडत नसेल तर साली अशा काढून घ्या. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे बटाट्याचे पातळ काप करून घ्या. हे बटाट्याचे काप अगदी पातळही नकोत आणि खूप जाडसरही नकोत. साधारणपणे मीडियम साईजमध्ये कट करून घ्या. इथे मी बटाटा पहिला अर्धा करून घेतला आणि त्यानंतर काप केले आहेत. याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. जसे की चिप्स सारखे गोल गोलही काप करून घेऊ शकता. हे कट केल्या केल्या पाण्यात टाका, अन्यथा बटाटा काळा पडेल. हे काप साधारणपणे 1 ते 2 पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्यातील जास्तीचा स्टार्च निघून जाईल. नंतर हे पाण्यामधून काढल्यानंतर एका बाउलमध्ये हे सर्व काप घ्या. या कापामध्ये आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत. त्यासाठी सर्वप्रथम यामध्ये आले, लसूण, कोथिंबीरची पेस्ट अर्धा टीस्पून टाकायची आहे. मीठ अर्धा टीस्पून टाका. धने जिरे पावडर अर्धा ते 1 टीस्पून टाका. लाल तिखट 1 टीस्पून. 1 चिमूटभर हळद. 1 चिमूटभर काळे मीठ. हे सर्व बटाट्यामध्ये मिक्स करून घ्या. अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. अगदी इतकेच मसाले यासाठी लागतात. आणि हे साहित्य तरी घरी आपल्याकडे सहज अवेलेबल असतं. हे सर्व पदार्थ बटाट्याच्या कापांना व्यवस्थित लावून घ्या. यामध्ये अर्धा ते 1 टीस्पून लिंबूचा रस टाका. लिंबूच्या रसामुळे जास्त चमचमीत लागते. हे व्यवस्थित सर्व मिसळून घ्या. बटाट्याच्या प्रत्येक कापाला हे सर्व मसाले लागलेत की नाही याची खात्री करून घ्या. आता एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये 1 टेबलस्पून बारीक रवा मिसळा. लाल तिखट 1 चमचा. पाव चमचा मीठ टाका आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. चमच्याने मिक्स करा किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालेल. लगेचच तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल ठेवा. तेल चांगले गरम होऊ द्या. तेल चांगले गरम झाले की बटाट्याचे एक काप रव्याचे जे मिश्रण बनवले आहे त्यामध्ये घोळून तळायला टाका. तेलामध्ये किती बसतील तितके काप तुम्ही टाकू शकता. ही रेसिपी म्हणजेच हा पदार्थ तळल्यानंतर इतका छान लागतो
जसे की नॉनव्हेजमध्ये आपण मच्छी फ्राय करतो तसेच हे बटाट्याचे फ्राय आहेत. अगदी मच्छी फ्रायसारखीच ह्यालाही छान टेस्ट येते, पण ही पूर्णपणे शाकाहारी आहे बरं. एरवीही सारखे सारखे बटाटे भजी किंवा कांदे भजी खाण्यापेक्षा ही रेसिपी फारच सुंदर लागते आणि एकदम कुरकुरीतही बनते. हे पोटॅटो फ्राईज एका बाजूने चांगले कुरकुरीत तळून होत आले की मगच हे पलटावे आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कुरकुरीत खरपूस असे फ्राय करून घ्यावेत. हे काप तसे पातळच असतात, त्यामुळे अगदी पटकन तळून होतात. अगदी 2च मिनिटात तळून तयार होतात. घरी अचानक आपल्या पाहुणे आले असतील किंवा आपल्या घरी लहान मुलांना काहीतरी चटपटीत खमंग कुरकुरीत असं खावंसं वाटत असेल तर लगेचच ही रेसिपी करून देता येईल. आणि या रेसिपीमध्ये बटाट्याला मसाले लावल्यानंतर आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवण्याची आवश्यकता नाही. या मसाल्यांमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चाट मसालाही टाकू शकता किंवा गरम मसाला पूडही घालू शकता, पण हे सर्व ऑप्शनल आहे. अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी एकदम झक्कास रेसिपी आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे फ्राईज अत्यंत कुरकुरीत असे एकदम गोल्डन कलरमध्ये तळून तयार झालेले आहेत. हे पोटॅटो रवा फ्राईज तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता. या फ्राईजवरती तुम्ही चाट मसाला भुरभरू शकता. असे हे पोटॅटो रवा फ्राईज खूपच छान आणि कुरकुरीत लागतात. नक्कीच ट्राय करा. अशा प्रकारच्या अत्यंत साध्या सोप्या पण अगदी रुचकर चविष्ट झटपट बनणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.